दोघांची साजिद कस्टम देखील असं एका बेटाला हुलकावली घेताना धन्यवाद. अतिशय सर्वांनी जोरदार वाजवायचे आहे. सुंदर या ठिकाणी सादरीकरण केलं त्याबद्दल तुमचा एक मनसे आभार. या ठिकाणी या तुमच्या प्रथम कार्यक्रमासाठी या स्पर्धेसाठी श्री नरेंद्र मोरे, श्री चंडिका देवी पालखी उत्सव मालगुण भंडारवाडा सुरेश पवार देवरुख वरचाळी, सुरेश पवार देवरुख वरचाळी यांच्याकडून या स्पर्धेसाठी 201 रुपये आलेले आहेत. या मंडळासाठी 201 रुपये आलेले आहेत. या मंडळासाठी त्यांचे मनस्वी आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचा आहे. प्रत्येक संघाला आपल्या टाळ्यांची गरज आहे. तुमच्या टाळ्यांची साथ 30 कलाकारांच्या हाकेची साथ आहे. नवलाई देवदे हरवळ या ठिकाणी हा संघ उपस्थित झालेला आहे. मंडळाकडून त्याचे हार्दिक आभार. सुस्वागत. सर्वप्रथम या विश्वाचे आराध्य दैवत श्री गणरायाला वंदन करून माझ्या देवदे गावची ग्रामदेवता आई नवला देवी, या माळगुण गावची ग्रामदेवता आई चंडिका देवी, रंगभूमी नटेश्वर आणि या जागेची स्थान देवता यांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी जमलेल्या माझ्या तमाम मागाव रसिक प्रेक्षकांना नवलाई देवी नमन मंडळ देवदे हरमलवाडी या मंडळाचा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. रसिक जन्म, आज या ठिकाणी या माळगुण मुक्कामी शुंभ उत्सवानिमित्त या ठिकाणी राम रावण नृत्य स्पर्धा युद्ध स्पर्धा आयोजित केली आहे. आणि या स्पर्धेमध्ये आम्हाला आमची कला सादर करण्याची जी लाख मोलाची संधी दिली त्याबद्दल येथील ग्रामस्थ मंडळाचे मी आभार मानतो. आणि आम्ही आमच्या या नृत्य कलेला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनकाच्या घरी परशुराम आले पाहून धनुष्यबाण लावून कुंटीला बसले ठाण वाल्मिकीला होती जाण त्याने लिहिले
त्याचा प्राण बंधू लक्ष्मण वीरानो मन केलं मोलाचे दान राम रावण युद्ध झाले त्याचा घ्यावे पुन्हा जनकाच्या घरी परशुराम आले पाहून धनुष्यबाण लावून कोंडीला बसले खाटान वसितारा होती जाण त्याने लिहिले रामायण नवलाई योगी हनुमान यशवंती रावण शिक्षक अशा पद्धतीने चाललेल्या सगळीकडे या भंडाऱ्याला गावामध्ये प्रथमच भव्य रामरावण नृत्य स्पर्धा ही आपल्याला पाहायला मिळते.
दोघा दिवसांनी झटापट भव्य भव्य दिव्य राम रावण मुख्य स्पर्धा नुकतेच लांबदळी झालेली आहे आणि खरोखरच रामाला या ठिकाणी रावण घायल केलेला आहे. रावणाच्या तोंडातून रक्तस्राव झालेला आहे. खरोखर सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी सादरीकरण होत चाललेलं आहे. दोघांची नक्की झटापट धन्यवाद. सुंदर पद्धतीने या ठिकाणी सादरीकरण करणार आहे. या स्पर्धेमध्ये खास करून सरपंच मॅडम देखील उतरलेले आहे. श्वेता किरून या देखील त्यांना देखील वाटलं की या स्पर्धेमध्ये आपण सहभागी व्हावं, त्या देखील या स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत. तर त्यांचं देखील आभार. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचा आहे. प्रथमच महिलांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे आणि त्याचे सर्व प्रतिनिधी ढोल वादक, ताशा वादक, सुस्वागतम. या ठिकाणी चंडिका देवीच्या शिमगोत्सवानिमित्त आयोजित केलेली ही राम रावण युद्ध स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपल्या मालगुण गावचं नेतृत्व करणारा गोपाळ कृष्ण हा संघ या ठिकाणी आपली कला सादर करतोय. तर मायबाप रसिक हो, तुम्ही याही कलाकारांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्याल ही आशा बाळगतो आणि या ठिकाणी आमची कला सादर करत आहोत. लंकापतीचा राजा रावण, लंकापतीचा राजा रावण, लंकापतीचा राजा रावण, लंकापतीचा राजा रावण. नखत आले ताला सुरात, नखत आले ताला सुरात, नखत आले ताला सुरात, नखत आले ताला सुरात. हो लंकापतीचा राजा रावण, लंकापतीचा राजा रावण, लंकापतीचा राजा रावण, लंकापतीचा राजा रावण. स्वयंवर मंडिला जनक राजान, स्वयंवर मंडिला जनक राजान, स्वयंवर मंडला जनक राजान, स्वयंवर मंडला जनक राजान. उचलाया आले धनुष्य बाण, उचलाया आले धनुष्य बाण, उचलाया आले धनुष्य बाण, उचलाया आले धनुष्य बाण. हो लंकापतीचा राजा रावण,
कारण खरोखर योग्य कौतुक करावं कमीच आहे. गोपाळ महिला मंडळ या मंडळाचा रावण या ठिकाणी तितक्या तुल्य बोलले आहे. सर्वांनी बोलणं त्याला वाजवायचं. जेव्हा एखादी महिला एखाद्या स्पर्धेमध्ये उतरते तेव्हा तिचा आपल्याला आदर पाहिजे. तेव्हा कृपा करून महिलांनी सुद्धा या रावणाचा जयजयकार करायचा आहे. मुलाच्या कलाही अंगात असली पाहिजे. दशमुखी रावण आपल्यासमोर हे नृत्य सादरत आहे. बाजूचे कलाकार आहेत वाद्यवृंद त्यांची सुद्धा तितकीच त्यांना साथ आहे. त्यामुळे रावणाला उत्स्फूर्त चांगला यश मिळत आहे. आई चंद्रिका देवी या मंडळाला उद्या आयुष्य देऊ दे. कारण प्रथमच या मंडळानं या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे. या ठिकाणी सादरीकरण पाहायला मिळतं. या मंडळामध्ये सरपंच मॅडम यांचा देखील या स्पर्धेमध्ये विशेष असा मोलाचा वाटा आहे. सुस्वागतम सुस्वागतम. सर्वप्रथम श्री गणरायाला वंदन करून रंगदेवतेला वंदन करून आज आई चंडिका देवी हिच्या चरणी नतमस्तक होऊन आज कांबळेगाव ग्रामस्थ मंडळ या ग्रामस्थ मंडळाला मालगुण ग्रामस्थ मंडळ भंडारवाडा यांनी या ठिकाणी आम्हाला संधी दिली त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो आणि आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र.
राम लक्ष्मण रावणाची बहीण ताटका हिचा वध केल्याची बातमी रावण राजाच्या स्वप्नात कशी गेली आहे. राम लक्ष्मणाने ताटकाबाईचा वध केल्याची बातमी रावण राजाच्या स्वप्नामध्ये कशी गेली आहे. आणि त्या रावण राजा स्वप्नामधून कसा उठून भ्रमिष्ठ कसा झाला आहे. आणि तो आपल्या मातोश्रीला काय भाषण बोलतो आहे. अगं मातोश्री आई, ज्यानं माझ्या बहिणीचा वध केला त्याचा सूड घेऊन येतो म्हणून बोलतो आहे. त्या जनक नगरामध्ये ज्याने माझ्या बहिणीचा सूड घेतला त्याचा वध करून येतो म्हणून बोलतो आहे. तेव्हा मातोश्री आई रावण राजाला काय भाषण बोलते आहे. अरे रावण राजा त्या जनक नगरामध्ये जाऊ नकोस म्हणून बोलतो आहे. तिथे तू गेलास तर तुझा अपमान झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून बोलतो आहे. तरी तो रावण राजा काही केल्या ऐकेनासा झाला आहे. आणि तो आपल्या मातृश्रीचं न ऐकता तो जनक राजनगराच्या वेशीवर हरोळे कसा मारतो आहे. तरी ती त्याची मातोश्री रावण राजाला काय भाषण बोलतो आहे. अरे रावण राजा, त्या जनक नगरामध्ये गेलास तर तुझा अपमान झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून बोलतो आहे. त्या जनक नगरामध्ये मोठमोठे तुझ्यापेक्षा पराक्रमी वीर तिथे शूरवीर आहेत म्हणून बोलतो आहे. तरी तो रावण राजा ऐकेनसा कसा झाला आहे. आणि तो जनक नगराच्या वेशीवर हारोळ कसा मारतो आहे. ओ महाराज, आले स्वारच्या रावणाची
पद्धती चौथा संघ कांबळेगावकर ग्रामस्थ मंडळ खंडा सुंदर पद्धतीने चाललेलं वादळ दोघांची चालू दोघांचा चालू मित्र मंदिराचा पाया मिळत आहे हवे रामरावण उत्तर स्पर्धा शिक्षक वादत्री शिक्षक जोडाने वाजत आहे रामाने आपल्या हातात मनुष्याला घेतलेला आहे रावणाला दहन करण्यासाठी
माझ्या गावच्या रे गावीच्या गणपती देवा, माझ्या गावीच्या 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 रे गावीच्या गणपती देवा, तू पाव रे पाव माझ्या नवसाला, 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 मंदोदरी राणी बोले सांगे स्वप्न रावणाला, 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 गडसारी तुटली पडली माझी आरत धरणीला, गडसारी तुटली पडली माझी आरत धरणीला, मंदोदरी राणी बोले सांगे स्वप्न रावणाला, रावणाला, मंदोदरी राणी बोले सांगे स्वप्न रावणाला, मंदोदरी राणी बोले सांगे स्वप्न रावणाला, सारे वानर मिळून या आले विठ्ठला, 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 मंदोदरी राणी बोले सांगे स्वप्न रावणाला, मंदोदरी राणी बोले सांगे स्वप्न रावणाला, स्वप्न रावणाला, मंदोदरी राणी बोले सांगे स्वप्न रावणाला, मंदोदरी राणी बोले सांगे स्वप्न रावणाला, सर्वांनी जोरदार करावा बोलतात. खरोखर लयबद्ध पद्धतीने गणेगाडी हातकेश्वर महालक्ष्मी आश्रमाचा गणेगाडी दशमुखी रावण आपल्याला पाहायला मिळते. सगळे
हे रावण नसताना आपल्याला पाहायला दिसतात. दशमुखी रावण भाग झाले होय काठेवाले शिक्षक त्यांना साथ देत आहे. बरोबरच एक तर्फ झाले रावणाची लगबग आपल्याला पाहायला मिळते. सर्वांनी त्यांच्या टाळ्या वाजवायच्या. मग स्पर्धेला पुढचा पुस्तक
धन्यवाद. यानंतर आला लंकेचा रावण, 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 आला लंकेचा रावण. हा शिरावी सबुजा, हा शिरावी सबुजा, हा शिरावी सबुजा, हा शिरावी सबुजा. सबूजा चिरावी सबूजा. आला लंकेचा रावण, 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 आला लंकेचा रावण. माझ्या लक्ष्मण देरा, 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 माझ्या लक्ष्मण देरा. मला नेतो कोण्या वन्ना, 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 मला नेतो कोण्या वन्ना. आला लंकेचा रावण, 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 आला लंकेचा रावण. रथ चाले घडघडा, 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 रथ चाले घडघडा. सीतामाई रडे ढळढळा, 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 सीतामाई रडे ढळढळा. आला लंकेचा रावण, 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 आला लंकेचा रावण. हा शिरावी सबूजा, 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 हा शिरावी सबूजा. आला लंकेचा रावण, 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 आला लंकेचा रावण. झालेले आहे. साक्षात लंकेचा रावण उतरलेला आहे. रसिकांचे मनोरंजन
या ठिकाणी होत आहे भव्य दिव्य रामरावण नृत्य स्पर्धा. महिलांचा देखील तितकाच सपोर्ट आहे या मंडळाला. जरा टाळ्यांची आपल्या साथ मिळाली तर बरं होईल. तितकीच साथ बरोबर सुंदर अशा प्रकारे सादरीकरण होत आहे. नक्कीच रामनवमी झालेली आहे आणि मोठ्या थाटामाटामध्ये रामनवमी हा सण या ठिकाणी साजरा केला होता आणि त्याचे औषध साधून आई चंडिका देवी हिच्या पालखी उत्सवानिमित्त भव्य रामरावण नृत्य स्पर्धेचं आयोजन केलं आहे. त्या स्पर्धेमधील हा शेवटचा क्षण आपल्याला पाहायला मिळतो. रामरावण नृत्य स्पर्धा रामरावण नृत्य स्पर्धेचा हा शेवटचा संघ चंडिका नाट्य मंडळ मालवण गोसेवाडी. आतुरता आहे की रामाच्या भूमिकेमध्ये आमचे मित्र अमोल गोडगे साहेब शेती करतात. प्रभू श्री रामचंद्र की जय. प्रभू श्री रामचंद्र की जय. प्रभू श्री रामचंद्र की जय. दोघांची चाललेली भरघोस युद्ध पाहायला मिळत आहे. स्पर्धेतील शेवटचं युद्ध आपल्याला पाहायला मिळत आहे. राम त्याचे जिंकतात आणि रावण सुद्धा युद्धाची तयारी झालेली आहे. पाहूया
प्रभू श्री रामचंद्र की धन्यवाद. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खरोखरच आणि त्यानंतर आणि त्याचप्रमाणे अतिशय उत्कृष्ट मृदुंगाच्या ठिकाणी दोन तासाच्या गजात आणि सर्व रसिक प्रेक्षकांच्या उत्साहामध्ये हा रावण नृत्य स्पर्धा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. सर्व प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गल्लात या सर्व स्पर्धक आणि लंकानी मंडळावर आणि त्याचप्रमाणे या मालगुण गावामध्ये खास रावणी पुन्हा 100 रुपयाचा पैसे दिला आहे. त्यांचं असंच म्हणणं आहे की रावणाला हे पैसे तोंडाने उचलायचे. हॅलो हॅलो. त्याचप्रमाणे मिलिंद सुर्वे, सन्माननीय मिलिंद सुर्वे यांच्याकडे खास या रावणाच्या उत्कृष्ट अभिनयासाठी या नृत्यासाठी 251 रुपयाचा पैसा आला आहे. या सर्वांचं नवईश्वर कमेंट मंडळ आजके माडूळ तालुका नांदेड जिल्हा रत्नागिरी आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद. आणि या बंडपत्रातून हा रावण आपली कला या रंगमंचावर सादर करतोय. खास लोक परंपरात हा सागर चालू ठेवणारं लांजा तालुक्यातील नवरी सेवा नमन मंडळ असे मांडवणारी या मंडळाच्या वतीनं या सर्व चंडिका माता भक्तगणांच्या पुन्हा हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत या रंगमंचावर सादर करत आहोत. लंकाधिपती राजा रावण राम यांचं युद्ध या ठिकाणी सर्वांनी अतिशय मोलाचा स्वागत आहे. सर्वांचं पुन्हा आणि यानंतर या स्पर्धेमध्ये या संघाने भाग घेतलेला आहे. या संघातील सर्व 6 रावण या ठिकाणी एकत्रित नृत्य करणार आहे. या एकत्रित नृत्याचा सर्व भक्तगणे लाभ घ्यायचा आहे, आस्वाद घ्यायचा आहे. सर्व या स्पर्धेतील 6 लंकानी म्हणजे राजा रावण या रंगामध्ये आपलं नृत्य सादर करणार आहेत. सर्वांनी
मी अगदी मार्ग होईल मी त्यालाच मार्ग होतो बोलवतो आम्ही सर्व मंडळाचे कार्यकर्ते, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी या सर्वांनी यायचं या ठिकाणी आपल्या लवकरच या ठिकाणी सत्कार आठवायचा आहे. चुरशी झाली आणि या स्पर्धेमध्ये पंचावन्न काम पाहते राजेश घोसावी सर यांनी 55 या ठिकाणी काम पाहिलंय आणि या स्पर्धेचे नंबर 30 डिक्लेअर करतील. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या स्पर्धेचे नंबर डिक्लेअर करायचे. आज या ठिकाणी देवी चंडिका देवी पालखीच्या निमित्ताने या ठिकाणी स्पर्धा संपन्न होते. मी अनेक स्पर्धा केल्या, पण या मंडळाने ज्या पद्धतीने तयारी केली देवीची सेवा म्हणून, तर सर्वात कौतुक या मंडळाचं. या मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या होते, कारण जी काही सेवा तुम्ही केली ती मनोभावी केली आणि इथं आल्यानंतर प्रत्येक स्पर्धकाला त्याच पद्धतीचा आनंद झाला असेल की अशा पद्धतीने सुंदरचं वातावरण या ठिकाणी तयार झालं आणि त्या वातावरणात सर्व संघाने स्वतःचं या ठिकाणी सादरीकरण केलं. मंडळाचं कौतुक झाल्यानंतर या ठिकाणी ज्या संघांमुळे स्पर्धा संपन्न झाल्या त्या सर्व संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या होते. हे संघ आले नसते तर आपली स्पर्धा संपन्न झाली नसती. बरेचसे संघ कायमची नजरेत आहेत आणि सर्वात विशेष कौतुक म्हणजे या ठिकाणी महिलांचा संघ उतरला होता. त्यामुळे त्यांचं देखील मनापासून जोरदार अभिनंदन. आता स्पर्धेकडे वळूया. स्पर्धा ही स्पर्धा असते. आपल्याला वाटत असतं की प्रत्येकाला माझाच नंबर यावा म्हणून, आणि मी नेहमी बोलत असतो की प्रत्येक वेळेला तीच ताकद, तो जोश किंवा त्याच तांत्रिक बाजू प्रत्येक ठिकाणी घडत असतील असंच नाही. त्यामुळे कुठेतरी मागे पुढे होतं. ही स्पर्धा परीक्षण करताना या ठिकाणी काय काय बघितलं गेलं ते तुम्हाला माहिती आहे. सगळा समरस होता याच्यामध्ये. गायन असेल, वादन असेल, नृत्य असेल, युद्ध असेल, अभिनय असेल, या सगळ्या बाजूंचा विचार करून या स्पर्धेचं परीक्षण केलं गेलं. या ठिकाणी संपूर्ण स्पर्धा संपन्न होण्यासाठी शाहीर श्रीकांत बोंबले यांनी मोलाची कामगिरी केली मला वाटतं, बरोबर ना? संयोजकांच्या वतीने सांगण्यात आलंय. त्यामुळे शाहीर श्रीकांत बोंबले यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होते. मला बाबा त्यातलं काही कळत नाही, तरी सुद्धा एक जबाबदारी दिली की आपण नंबर काढा म्हणून. कारण ज्याचा नंबर येत नाही त्याला थोडस वाईट वाटत असतं. ज्याचा पहिला आला त्याला आनंद होत असतो, दुसरा आला तर म्हणतो माझा पहिला का नाही आला, आणि तिसरा आला तो म्हणतो माझा दुसरा का नाही आला. हे वास्तव आहे. तरी सुद्धा स्पर्धेचे काही नियम असतात. आता महिलांचा संघ होता, त्यांना काही आताच माझ्याशी बोलणं झालं, काही नियम माहीत नव्हते. ठीक आहे, नेक्स्ट टाइम ज्यावेळेला तुम्ही स्पर्धेमध्ये उतराल त्यावेळेला त्या सगळ्या गोष्टींची माहिती करून नंतर उतरा. मंडळ असं म्हणतं की नंबर जाहीर करा, असं बरोबर ना? या ठिकाणी या स्पर्धेचा तिसरा क्रमांक आपण जाहीर करूया. जिल्हास्तरीय राम रावण युद्ध नृत्य स्पर्धा तृतीय क्रमांक जातोय आज्ञेश्वर महालक्ष्मी हातकंबा संग्रेवाडी.
जोरदार टाळ्यामध्ये अज्ञेश्वर महालक्ष्मी हातकंबा जनगरेवाडी. मनापासून अभिनंदन. अभिनंदन यासाठी की प्रत्येक स्पर्धेमध्ये ही मंडळी सहभागी होत असते. मिरजोळ्यामधली स्पर्धा आठवून ही मंडळी आपल्या स्पर्धेमध्ये आली आणि नंबर सुद्धा घेऊन गेली आणि त्या ठिकाणी दुसरा नंबर आला आणि आपण तिसरा तिला रागवू नका. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे. या स्पर्धेतला द्वितीय क्रमांक विजेता नवलाई देवी नमन मंडळ देवदे हरमलेवाडी. जोरदार टाळ्यामध्ये नवलाई देवी नमन मंडळ देवदे हरमलेवाडी. आणि या स्पर्धेचा प्रथम क्रमांक विजेता या क्रमांकाचा मानकरी आहे नवयुग सेवा मंडळ आजगे लांजा. यानंतर या स्पर्धेमध्ये जे संघ सहभागी झाले होते कांबळे लावगण ग्रामस्थ मंडळ खंडाळा हा संघ या ठिकाणी सहभागी झाले होते. त्यांचे देखील मनपूर्वक अभिनंदन. त्याच्यानंतर गोपाळ कृष्ण महिला मंडळ माळगुण भंडारवाडा महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. आणि त्यानंतर चंदिका नाट्य मंडळ माळगुण जोशीवाडी हे देखील सहभागी झाले होते. आणि सहा संघांनी सहभागी होऊन या ठिकाणी 3 नंबर आले. सहभागी संघांचं देखील मनपूर्वक अभिनंदन. तसेच या ठिकाणी या स्पर्धेसाठी ज्यांनी नेहमीच परीक्षण ज्यांचं सुंदररित्या असतं आतापर्यंत माझ्या माहितीवर मी जेवढ्या स्पर्धा आतापर्यंत ही माझी 34 स्पर्धा असेल त्या 40 स्पर्धेला माझ्यासोबत गोष्टी सर नेहमीच असतात आणि ते असते की मला कुठल्या प्रकारची कमतरता होत नाही आणि स्पर्धा सुद्धा रंगतदार होते. आणि त्यांच्यामुळे मला आज 4थ्या स्पर्धेचं मला परीक्षण करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि गोसावी सरांना मंडळाकडून एक छोटीशी वस्तू जरी दिलेली आहे, सन्मान चिन्ह दिलेले आहे, त्याचा स्वीकार करायचा आहे. बोलूंना विनंती करतो की द्यायचं आहे. खरोखर सुंदररित्या परीक्षण केला त्यावेळेस हार्दिक हार्दिक आभार. एकमेकांचं अभिनंदन करूया. यानंतर
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून आणि संयोजक म्हणून श्रीकांत भोमले यांनी देखील उत्तम कामगिरी केली. त्यांचं मंडळाच्या वतीने या ठिकाणी कौतुक होत आहे. श्रीकांत भोमले या जोरदार टाळ्या जरा. हा यानंतर युट्यूब लाईव्ह ज्यांनी केलं ते प्रथमेश पवार यांचं देखील या ठिकाणी कौतुक होत आहे. प्रथमेश ये धन्यवाद. रोहित साळवी याचं देखील या ठिकाणी कौतुक होते. रोहित साळवी यांचं देखील कौतुक होते. त्यांनी देखील एक उत्तम टाइम कीपर म्हणून भूमिका बजावली. या धन्यवाद. अमोल कोलगे यांचं देखील या ठिकाणी कौतुक होते. अमोल कोलगे विनंती आहे, आपण आपलं कौतुक स्वीकारायचंय. अमोल कोलगे धन्यवाद. सर्वांचं या ठिकाणी कौतुक झालेलं मला वाटतं. कोणाचं राहिले का? माझं डबल करायचं का? नाही ना. या ठिकाणी चंडिके देवी उत्सव मंडळ अजून एक आहे का? निलेश भातडे यांचं या ठिकाणी कौतुक होते. निलेश भातडे त्याने आपलं कौतुक स्वीकारायचंय. निलेश भातडे या मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. झाले सगळे. या ठिकाणी सर्व स्पर्धकांचं मनापासून आभार. संयोजनासाठी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं आभार. त्याचबरोबर या मंडळाचे सर्व सन्माननीय अध्यक्ष, या गावचे मानकरी, कोच, सर्व गावकरी, रसिक प्रेक्षक या सर्वांचा आभार. आणखी या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद.